धारावी संघ आपला राखीव प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित पाठवून द्यायचा आहे. हा पहिल्या फेरीतील सामना आहे, त्यामुळे हा सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांकडे बीमर साठी एक एक रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद घ्या. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विकी मडवी आणि सलामीचा फलंदाज धीरज स्ट्रायकिंग एंडला, जो एक क्लासिक फलंदाज आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर दुरून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क नव्हता. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात निघून गेलाय. क्षमा असावी, भावेश नाईक फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला आणि विशाल नॉन स्ट्रायकर एंडला. भावेश देखील अतिशय घातक फलंदाज आहे, परंतु सुरुवात गोलंदाज चांगली करत असताना आणखी एक निर्धाव चेंडूची हाताळणी. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर गोलंदाजी केली जात आहे आणि कुठेतरी फलंदाज भावेशला ज्या अपेक्षा आहेत तेवढा बाउन्स बॉल मध्ये पाहायला मिळत नाहीये. त्याच्या अपेक्षेप्रमाणे चेंडू उसळत नाहीये, त्यामुळेच सलगचे 2 चेंडू निर्धाव निघून गेलेत. चांगली सुरुवात विकी मडवी कडून. ओहो, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क योग्य पाहायला मिळत नाहीये. यावेळेला लेंथ मध्ये देखील बदल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि पुन्हा बॅटला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात निघून गेलाय. खरं तर निल्सनने फेक केली होती नॉन स्ट्रायकर सेंडला, तिकडे मिडॉनचा खेळाडू घसरताना दिसला, परंतु बॉल पाठीमागे जाऊ दिला नाही, अथवा येथे अवांतर धावा देखील मिळाल्या असत्या. परंतु काय गोलंदाजी होते, लाईन फार चांगली मेंटेन केली आतापर्यंत. पहिल्या 3 बॉल्स मध्ये भावेश नाईकला येथे बांधून ठेवलंय. आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क जरूर आलाय. थोडासा मिसटाइम स्ट्रोक होता, मात्र फिल्डर भरपूर दुरून बॉलवर पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा येथे मिळत आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तिकडे फिल्डर उपस्थित होता, त्याच्यापासून बॉल भरपूर दूरवर निघून गेला होता. 2 धावांनी अखेर अकाउंट ओपन झालंय भावेश नाईकचं आणि निमेश 11 धारावे संघाचं. गौरांश 11 सापार्डे संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करत असताना या मॅच मध्ये. ओहो, जबरदस्त फटका, फॉलिंग स्वीप शॉट आणि बॉल सीमा पार. बघायचंय चौकार की षटकार. हा चौकार. भावेश कडून आता पलटवाराला सुरुवात झालेली आहे. आत्मविश्वास वाढताना दिसतोय. सुरुवातीचे 3 चेंडू बॅटवर आलेच नव्हते, परंतु चौथ्या बॉलवर दुहेरी धाव घेतली. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका दाखवला आणि त्यानंतर मात्र शरीराचं संतुलन थोडासा गमावत असताना देखील मिडलिंग केलंय बॉलला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये, त्याचा फायदा घेत असताना, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना हा पहिला चौकार या मॅच मधला जोडलाय भावेशनं. धारावी संघाची धावसंख्या बिनबाद 6. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला आणखी एक चांगला फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. बॉल सीमा पार, आणखी एक चौकार. सुरुवातीचे 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावर, मात्र शेवटचे 3 चेंडू फलंदाज भावेश नाईकच्या नावावर. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 10. लॉफ्टेड स्क्वेअर कट, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता आणि या अगोदर देखील खरं तर सुरुवातीचे काही बॉल्स आपण बघितले होते जे ऑफस्टिकच्या बाहेर होते. कट करण्याच्या नादात चेंडू बॅटवर येतच नव्हते, कारण बाउन्स तेवढा नव्हता, परंतु या बॉलमध्ये बाउन्स होता आणि त्या बाउन्सचा चांगला फायदा घेत असताना फलंदाज भावेश नाईक अतिशय घातक फलंदाज आहेत आणि आता त्याचा जंप बसताना दिसतो. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत, हे लक्षात घ्या. गौरांश 11 सापार्डे संघ, अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. धारावी संघ ग्रामीण क्रिकेट मधील एक अतिशय नामवंत संघ आहे आणि सापार्डे टीम कडे देखील चांगले खेळाडू आहेत. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या टीम मध्ये देखील आहे. आणि विशेष बाब म्हणजे जेवढ्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात त्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला सापार्डे संघ खेळताना दिसतो. आणि आता गोलंदाजीसाठी
गौरांश इलेव्हन सापाडे संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज अतुल पाटील सज्ज होत असताना, ज्याच्याकडे भरपूर व्हेरिएशन्स आहेत. त्या व्हेरिएशनचा किती चांगला वापर तो करेल या मॅच मध्ये हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. स्ट्रायकिंग एंडला विशाल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 10. अतुलचा पहिला बॉल. संथ आला, आडव्या बॅटनं प्रहार केला. येथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट रिजन मध्ये आणि तेवढीच चांगली फेक देखील पाहायला मिळाली. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. मनीष होता फिल्डर मिड विकेट रिजन मध्ये, ज्याच्या हातातून बॉल सुटला आणि लगेच इष्ट्यांवर जाऊन लागलाय. खूप चांगली फेक, डायरेक्ट हिट, फलंदाज धावबाद. गोल्डन डकचा येथे शिकार झालेला आहे फलंदाज विशाल. धावसंख्या 1-10. आजचा पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. या अगोदर आपण दुसऱ्या फेरीतील लढत पाहिली होती जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि गावदेवी बाळकुम या दोन संघांदरम्यान. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने बाजी मारली. पंचांसाठी सूचना आहे, जर बॉल आपल्याला व्यवस्थितपणे साईड नसेल होत तर थोडा ब्रेक आपण घेऊ शकतो. नवीन बॅटर सचिन नाईक, भरपूर अनुभव असलेला खेळाडू. चला, अखेरचा निर्णय पंचांचा असेल. ही मुभा फक्त पंचांना आहे. पंचांना जर वाटत असेल की प्लेइंग कंडिशन चांगले आहेत तर सामना सुरू राहू द्या. वातावरणात थोडे चेंजेस झालेले आहेत आणि त्यामुळेच काही अडथळे निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळेच आता सामना थांबवण्यात आलेला आहे. सध्या खेळ थांबवण्यात आलेला आहे. 1.1 षटकाचा खेळ समाप्त झालाय, ज्यामध्ये 10 धावा बनवल्यात. निमेश इलेव्हन दारावे संघाने टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना गौरांश इलेव्हन सापार्डे संघाच्या विरोधात. यानंतर आणखी एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच ऐरोली कोळीवाडा विरुद्ध भूमी इलेव्हन मांडा. आज साईश खारबाव आणि महापोली या दोन संघांदरम्यान देखील एक मोठा सामना आपल्या समोर असणार आहे. विहान एंटरप्राइजेस नांदकर आणि RMSK YCC मोरबी या दोन संघांदरम्यान देखील एक महत्त्वपूर्ण लढत असेल. तसेच जय बजरंग कारिवली आणि जरीमरी काटई या दोन संघांदरम्यान देखील एक महत्त्वाचा सामना आपण पाहणार आहोत. जे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या संघांना विनंती आहे की आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. भूमी इलेव्हन मांडा, साईश खारबाव, महापोली, नांदकर, मोरबी, कारिवली आणि काटई. अगोदर आपण आल्या आल्या लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
चला तर खेळ पुन्हा एकदा सुरू होत आहे. अतुल गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर रनआउटच्या रूपात विकेट मिळालेली आहे. या षटकामध्ये सापाडे संघाला सचिन नाईक नवीन बॅटर, नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकिंग एंडला भावेश आहे, ज्याच्या बॅटमधून 2 सुंदर चौकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. फ्लाइटेड डिलिव्हरी, रिव्हर्स स्वीपचा वापर आणि इनफिल्डला क्लिअर केलाय. फिल्डर डीप मध्ये होता खरा, परंतु त्याच्या वाक्याबाहेर. बॉल सीमा पार. भावेशच्या बॅटमधून आणखी एक चौकार. हा सलगचा 3रा चौकार ठोकलाय भावेशनं. अतिशय दमदार फलंदाजी, चांगलं तंत्र भावेशकडे आहे आणि इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यामध्ये देखील तो वाकबगार आहे. खूप लवकर त्याने स्टान्स देखील चेंज केला होता आणि अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. थोडासा रिस्की स्ट्रोक देखील म्हणता येईल, कारण डीप मध्ये फिल्डर तैनात होता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला, गॅप शोधलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार. चौकारांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे भावेश नाईकनं. सुरुवातीचे 3 चेंडू पहिल्या षटकामध्ये अगदी बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नव्हता, मात्र संपर्क झाल्यापासून आपण बघतोय की चौकारांवर चौकार ठोकले जात आहेत. बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून यावेळेस गॅप शोधला. अगदी बंदुकीमधून जशी गोळी निघते तसा बॉल बॅटमधून निघाला होता. अगदी सुसाट वेगानं सीमा पार. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर एका गड्याच्या मोबदल्यात. भावेशला देखील माहिती आहे की येथे धावा बनतायत. आउटफील्ड फास्ट आहे. जरी अंडर फ्लडलाईट सामने सुरू असले तरी देखील पहिल्या काही सामन्यांमध्ये आपण बघितले की भरपूर धावा झालेल्या आहेत, त्यामुळे अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न. चांगला बॉल यावेळेला, लेंथ चांगली होती. हलक्या हातानं फक्त दिशा दिली बॉलला. वाईडिश गलीमध्ये येथे सिंगल प्राप्त केली गेली. लेग ब्रेक गोलंदाजी. व्हेरिएशनचा मी उल्लेख केला होता की अतुलकडे चांगले व्हेरिएशन्स आहेत, परंतु त्याला जास्त सेटल होऊ दिलेलं नाहीये फलंदाज भावेश नाईकनं. अनसेटल केलं. पहिले 2 रिव्हर्स फटके मारून ज्याच्यावर चौकार प्राप्त केले. आणि आता स्ट्रायकिंग एंडला सचिन नाईक. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, यावेळेला दूरवरचा बॉल खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज अतुल पाटील. आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केल्यात आपल्या पहिल्या 5 बॉल्स मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा फलकावर होत्या. सध्या धावसंख्या 19. यावेळेला विटचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात करण्यात आलाय आणि ते फिल्डरला पाहूनच हा चेंडू हाताळला गेला होता. एकच धाव, धावसंख्या 20. तर विकेटच्या हॅट्रिकसाठी साईनाथ मात्रे, चिंचपाडा कल्याण यांच्याकडनं सापा टीमसाठी 1000चं बक्षीस असणार आहे. विकेटची हॅट्रिक कुठलाही बॉलर घेतो सापा टीमचा, तर साईनाथ मात्रे, चिंचपाडा कल्याण यांच्याकडनं 1000 रुपये असतील. क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सापाडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका. रात्रीस खेळ चाले. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024. प्रतिषटक 10च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 10 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार पाहायला मिळाले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार. भावेश नाईक चांगली बॅटिंग करत आहे. सचिन नाईक त्याला साथ देण्याचा निश्चित रूपाने प्रयत्न करेल. 9 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत भावेश नाईकनं. 4 चौकार ठोकलेत आणि 19 धावांचं योगदान दिलंय. मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे भावेश. अल्पावधीतच भरपूर चर्चेत आलेला हा खेळाडू आहे. मागच्या हंगामामध्ये अंडर 19 चॅम्पियनशिप मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती भावेशनं भिनारच्या मैदानावर आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खूप दमदार कामगिरी त्याची राहिली होती. येणाऱ्या फलंदाजांमध्ये धीरजचं येणं बाकी आहे, परंतु कुठेतरी पूर्णपणे फिट नाहीये, त्यामुळेच टॉप ऑफ द ऑर्डर तो आपल्याला पाहायला मिळालेला नाही. विशाल सलामीला आला, परंतु थोडासा दुर्दैवी ठरला. एक चेकी सिंगल घेण्याच्या नादात तो धावचीच्या रूपात बाद झाला. पहिल्याच बॉलवर खातं देखील उघडू शकला नाहीये. नवीन गोलंदाज कुणाल. यावेळेला
शॉट अंपोल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागले त्या ठिकाणी फलंदाजाला. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे आणि त्यामुळेच आता थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षणाचं जाळं पाहायला मिळत आहे गौरांश 11 सापर्डे टीमच्या माध्यमातून. आता 5 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात. लेफ्ट आर्म गोलंदाज कुणाल पाटील. वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी गौरांश 11 सापर्डे टीम कडे पाहायला मिळते. सुरुवात केली होती विकीनं, त्यानंतर अतुलचं षटक आपण पाहिलं आणि आता कुणाल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. क्विकर डिलिव्हरी, आर्म बॉल, शरीराचा वेध घेतलाय चेंडूनं. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल संथ टाकला होता, बॉल थोडासा फिरवला होता, परंतु या वेळेला वेग चांगला दाखवला. कदाचित भावेशला ही अपेक्षा नव्हती की एवढ्या वेगानं बॉल हाताळेल, कारण त्याने देखील नॉन स्ट्रायकर्स एंड कडून पाहिलं होतं की पहिला बॉल अगदी संथ गतीनं टाकलाय, परंतु चांगलं मिश्रण करत असताना चेंडूच्या वेगामध्ये गोलंदाज कुणाल. लेग बायच्या रूपात एक धाव आली आहे, धावसंख्या 22. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर. निमेश 11 धारावी संघ प्रथम बॅटिंग करतोय. यावेळेला कट केलाय बॉल, हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना मात्र आउटफील्ड मध्ये तिकडे खेळाडू उपस्थित आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. येथे 2 धावा मिळत आहेत. फटक्यावर पूर्ण नियंत्रण तर नव्हतं, पण इनफिल्ड क्लिअर करण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज. 2 मौलिक धावा मिळत आहेत, धावसंख्या 24 एका गड्याच्या मोबदल्यात. विकेट्स भरपूर सुरक्षित आहेत आणि त्यामुळेच एक प्रकारचं लायसन्स देखील फलंदाजांकडे आहे. मोठ्या फटक्यांचा सातत्याने ते प्रयत्न करू शकतात, परंतु गोलंदाजी सुंदर होते. बॅटचा फक्त फेस उघडला, दिशा दाखवली आहे वायडिश गलीमध्ये. फक्त एक धाव मिळते. सिंगल डबल्स जर येत राहिल्या तर गोलंदाजाला फारशा काही समस्या नसतील, कारण या खेळपट्टीमध्ये धावा भरपूर आहेत. मैदान खूपच जबरदस्त आहे, विस्तीर्ण मैदान आहे, मोठमोठ्या गॅप्स असतात आणि एकदा की गॅपमधून बॉल फलंदाजाने काढला तर त्या बॉलला अडवणं फार कठीण जातं फिल्डरसाठी, कारण आउटफील्ड देखील फास्ट आहे. आणि ते पाहता हे षटक आतापर्यंत कुणाल पाटीलचं अप्रतिम राहिलंय. फक्त 5 धावा आतापर्यंत पहिल्या 4 बॉल्स मध्ये फलंदाज बनवू शकलेत या ओव्हरमध्ये. या वेळेला मात्र जबरदस्त फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. भावेशच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो. सर्वच फटके भावेशच्या भात्यात आहेत आणि आता त्याने फ्लिक शॉट काढला. डाव्या एसटीच्या रोखानं हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता, परंतु काय फ्लिक शॉट खेळलाय, अचूक टायमिंग साधलंय भावेश नाईकनं. या सामन्यातील पहिला षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आता गरुड जप घेताना दिसते, जाऊन पोहोचले 31 वर. नेक्स्ट बॉल. अगोदरच मन बनवलं होतं, येथे झेल स्वीकारलाय की नाही आणि कॅच ड्रॉप. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता फलंदाजाने, इनफिल्डला क्लिअर करू शकला नव्हता. बॅकवर्ड पॉइंटला मात्र प्रयत्न चांगला झाला. खरं तर अवघड झेल होता. रिप्ले मध्ये पाहणं हे इंटरेस्टिंग असणार आहे की बॉल पूर्णपणे कॅरी झाला होता की नाही. अखेर बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला आणि त्यामुळेच जे एलिव्हेशन पाहिजे होतं भावेशला ते मिळालं नाही. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये. हो, हातात तर बॉल पडला होता, परंतु अखेरच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. जीवदान मिळालंय भावेश नाईकला. बॅटिंग चांगली करतोय भावेश नाईक. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 32. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अगदी योग्य वेळेनुसार आपण षटक टाकत आहात सापर्डे संघ. मात्र चौथं षटक देखील आपल्याला 5 मिनिटांच्या आत पूर्ण करायचं आहे, नाहीतर कदाचित आपल्याला एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावं लागेल. 3 ओव्हर्समध्ये 32 धावा फलकावर. जसजशी रात्र पुढे सरकत जाईल तसतसं मला असं वाटतं की बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होत जाईल आणि हे नेहमीच आपण पाहत आलेलो आहोत रजनी क्रिकेटमध्ये. कंडिशन्सचा प्रभाव खेळावर पडत असतो. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अतुल पाटील. ही कंटिन्यूज.
या अगोदर एक षटक हाताळले, 10 धावा त्याने खर्च केल्या. मात्र भावेशनं त्याच्या विरोधात आक्रमण जरूर चढवलं होतं. यावेळेला स्लॉक केला ऑन साइडला, बिग हिट. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क फॉर अ 6. चर्चा आमची असते गावोगाव, इलाके में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद. अतिशय कमजोर बॉल अतुल पाटीलचा, फुल टॉस, तो देखील मिडल आणि लेग स्टिकच्या दिशेनं. फक्त दिशाच तर दाखवायची होती, परंतु येथे ताकदीचा देखील वापर केला. टायमिंग प्रॉपर होतं आणि चेंडूने अखेर केला हवाई सफर. 6 धावा मिळाल्या भावेश नाईकला. इज ऑन फायर. आणखी एक फुल टॉस. यावेळेला मात्र उंची जास्त दिसते फटक्यामध्ये. 2-2 खेळाडू प्रयत्नशील, मात्र दोघांच्या गॅप मधून बॉल सीमा पार. आता बनलाय जान, रानाल गाव की हाय आणखी एक षटकार, सलगचा दुसरा षटकार. अतुल कडून ही अपेक्षा नाहीये की अशा प्रकारचे चेंडू तो टाकेल, परंतु भावेश कडून ज्या अपेक्षा आहेत त्यांची पूर्तता तो मात्र करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 वर. 40+ तळवली टायगर्स विनोद पाटील, 40+ दारावे राजेश भोईर यांच्याकडून दारावे संघासाठी ऑल द बेस्ट. ऑनलाईन या सामन्याचा आनंद लुटतायत. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा प्रक्षेपित केली जात आहे आणि अतिशय जबरदस्त नीट अँड क्लीन टेलिकास्ट. त्यामुळेच विनंती आहे क्रिकेट रसिकांना की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील हिट करा, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धांची नोटिफिकेशन्स देखील तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. या अगोदर सलगची 4 चौकार आपण पाहिलेत भावेश नाईकच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय, एक हाती जणू काय तो किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ, हा देखील फुल टॉस आहे, परंतु यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर डाऊन द बॉल. झेल तर स्वीकारला गेलाय, पण बघायचं आहे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येईल, कारण बॅटरने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. DRS चा वापर, आणि ते होणारच होतं, कारण येथे थोडासा डाऊट जरूर आहे. भावेशनं फटका खेळल्या खेळल्या पंचांकडे पाहायला सुरुवात केली होती. आता बघायचंय तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर बॉल जर असेल तर मात्र भावेशला परतावं लागेल, आणि जर बॉल बीमर असेल तर मात्र येथे एक संधी दारावे संघाला मिळेल. पुढचा बॉल फ्री हिट असेल, पण बघायचा निर्णय अखेर तिसरे पंच घेतील. अतुल पाटीलच्या गोलंदाजीमध्ये नियंत्रणाचा अभाव दिसतोय, पण हा बॉल फेअर आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी अँड बॅट्समन इज आउट. मोठा धक्का लागतोय भावेशच्या रूपात निमेश 11 दारावी टीमला. शेठ पाटील भारी, फिदा है पब्लिक उनकी सारी, आता उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी. 38 धावांची बहारदार खेळी साकारल्यानंतर भावेश नाईक डगआउटच्या दिशेनं जबरदस्त बॅटिंग केली, आणि ज्या बॉलवर तो बाद झाला तो देखील एक कमजोर बॉल होता. सलगचा तिसरा फुल टॉस होता आणि सलगचा तिसरा षटकार ठोकण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसला, कारण टायमिंग चुकलं. कुठेतरी शरीराचं संतुलन नीटसं राखता आलं नव्हतं फटका खेळत असताना, त्यामुळेच अचूक टायमिंग साधता आलं नाही. थोडी टॉपेज लागली आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र फिल्डरनं एक चांगला झेल स्वीकारला. संघाची धावसंख्या 44 असताना हा दुसरा धक्का बसलाय निमेश 11 दारावे टीमला. सध्या 4थं षटक प्रगतीपथावर. प्रत्येकी 5 षटकांचा हा पहिल्या फेरीतील सामना. यानंतर ऐरोली कोळीवाडा विरुद्ध भूमी 11 मांडा अशी बिग फाईट असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. आणि आता नवीन फलंदाज विक्की भोईर मैदानामध्ये. विक्की भोईर आणखी एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील व्यावसायिक स्तरावर खेळणारा खेळाडू आहे. भावेश असेल, विकी असेल, हे व्यावसायिक स्तरावर खेळणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेला बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय बॉल हवेत आहे लॉंग ऑफला फिल्डर जबरदस्त कॅच बॅक टू बॅक दुसरा धक्का असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी विकी भोईरचा शून्यावर बाद होऊन तंबूत परततोय अखूट टप्प्याचा बॉल होता वेट केला वाट भरपूर पाहिली आणि त्यानंतर जोरदार तडाखा देखील दिला होता फ्लॅट बॅटेड फटका होता परंतु समोर फटका गेला आणि लॉंग ऑफला तिकडे कुणाल उपस्थित होता कुणालने चूक केली नाही या अगोदर आपण रोहितला झेल स्वीकारताना बघितलं दोन मोठे धक्के या षटकामध्ये अतुल पाटीलचं कमबॅक झालंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण पहिल्या 2 बॉल्सवर 2 षटकार आले होते आणि आता तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे धावसंख्या 3/44 आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना नम्रतेची विनंती आहे बॉल जर आपल्यापर्यंत आला षटकार गेल्यानंतर किंवा चौकार गेल्यानंतर आणि तो बॉल मैदानामध्ये परत पाठवणं जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आवाक्यात असेल तर प्लीज तेवढी मदत करा कारण ही क्रिकेटची खमंग मेजवानी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे सामन्यामध्ये व्यत्यय येणार नाही याची खबरदारी आपण देखील घ्या हेच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे नवीन फलंदाज धीरज भोईर मैदानामध्ये पोहोचलाय पूर्णपणे फिट नाहीये पायामध्ये थोडी जखम आहे आणि असं असताना देखील तो मैदानात उतरलेला आहे आणि त्यामुळेच तिकडे थोडी चर्चा चालू आहे यस तो खेळू शकतो खरं तर प्रतिस्पर्धी संघाचं मन देखील मोठं आहे त्यांनी देखील असा काही आक्षेप घेतलेला नाही फलंदाजावर कारण त्याच्या पायात शूज नाहीत शूज घालता येणार नाहीत अशी जखम आहे पण तरी देखील तो मैदानात उतरलाय कौतुकास्पद आहे जबरदस्त लेग ब्रेक चांगलाच वळला हा बॉल विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता रिव्हर्सचा पवित्रा तिथे घेतला देखील होता फलंदाजाने बॅट फिरवली परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही ही ओळख आहे खऱ्या अर्थानं अतुल पाटीलची चांगल्या लेंथवर जेव्हा तो गोलंदाजी करतो तेव्हा एक घातक गोलंदाज दिसतो आणि आता मात्र गुगली परंतु वाईटचा इशारा पंचांकडून या अगोदरचा लेग ब्रेक होता हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये स्पिन झाला गुगली होती चला पंचांचा निर्णय अखेरचा असेल डीआरएसचा वापर फक्त बीमर बॉल साठीच केला जाऊ शकतो याची नोंद घ्या पुन्हा एकदा अवांतर धाव मिळाले धावसंख्या 45 यानंतर देखील एक षटक बाकी असेल चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे भावेश नाईकनं खूप दमदार बॅटिंग केली 38 धावा त्याने बनवल्या यावेळेला स्विंग केला ऑन साइडला बॉल हवेत आहे फिल्डर जज करतोय मात्र त्याच्या वाक्या बाहेर इट्स आउट ऑफ द पार्क बिगी चर्चा आमचीच असते गाव इलाके में सारे चलता है ना इलाके में सारे चलता है ना पसंद है सबको स्वभाव वेळ प्रसंगी घेतो याद प्रसंगी घेतो याद वेळ प्रसंगी घेतो याद अरे पैचान मोठी हाय बेट्याची नाराज रुबाब हाय त्याचा पैचान मोठी हाय बेट्याची नाराज रुबाब हाय त्याचा चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय धीरज भोईरनं धावसंख्या 51 50 अप 40 प्लस तलोली टायगर्स विनोद पाटील 40 प्लस दारावे राजेश भोईर यांच्याकडून दारावे संघासाठी हार्दिक शुभेच्छा मनमुराद आनंद लुटतायत हे आमचे प्रेक्षक आमचे पाहुणे या सामन्याचा आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा ऑनलाईन व्ह्यूअर्सचं मनपूर्वक स्वागत आणि जे क्रिकेट रसिक मैदानामध्ये उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे विलास स्पोर्ट्स राहणार संघाकडून आणि सन्माननीय प्रताप शेठ पाटील यांच्याकडून मनीषच्या हातात बॉल आहे शेवटच्या षटकाला सुरुवात होते आपण सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आहोत प्रथम बॅटिंग करत असताना दारावे शॉर्ट बॉल येथे हुक केलाय थोडीशी टॉपेज आहे बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे पोहोचतोय बॉलवर
थोडीशी फंबलिंग घडते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र धोकादायक होती ही दुसरी धाव, परंतु फेक ॲक्युरेट पाहायला मिळाली नाही आणि त्यामुळेच 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचले 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन द बोर्ड. टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारी ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024. स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय प्रताप शेठ पाटील, नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि ग्रामपंचायत राहणालचे उपसरपंच आहेत. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. क्विकर डिलिव्हरी, चांगला वेग होता आणि आता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र बॉल खूप लवकर निघाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड होणारा हा बॉल होता. मग अंडर फ्लडलाईट्स या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. काही चेंडू स्किड होऊन फार वेगाने निघून जातात आणि कधी कधी चेंडू थोडासा थांबून देखील येतो. डबल पेस होते विकेट जशा फ्लडलाईट्स ऑन होतात तसे, आणि त्यामुळेच बॅटिंग करणं कधी कधी असं वाटतं की डिफिकल्ट आहे. परंतु ओव्हरऑल आपण बघितलंय की फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. चेंडू बदलण्याची मागणी केली गेलेली आहे. जुना चेंडू मैदानामध्ये देण्यात येईल कारण 5-5 षटकांची लढत आहे आणि शेवटचं षटक सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये चेंडू बदलण्याची वेळ आली तर मात्र नवीनच चेंडू देण्यात येईल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि 2 ओव्हर नंतर जुना चेंडू असेल. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज मनीष मडवीने. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्यानंतर थोडासा पुढे ठेवलेला बॉल आणि जास्त वेग देखील दाखवलाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. सचिन नाईकच्या बॅटमधून आउटस्टँडिंग फटका. 6 धावा मिळाल्या. समोर पुन्हा एकदा लॉंग ऑफला तिकडे फिल्डर उपस्थित आहे. सुरेख झेल टिपला गेलाय आणि अखेर सचिन देखील बाद होऊन तंबूत परतत असताना यावेळेला देखील फटका खरं तर चांगला होता, परंतु फिल्डर पासून दूर खेळू शकला नाही आणि 59 धावसंख्या असताना हा धक्का क्रमांक 4 निमेश 11 धारावे संघाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चर्चा सुरू आहे की 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50+ धावसंख्या चांगली आहे. 4-4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये कुठेतरी 45 ते 50 ही धावसंख्या आहे, खूप चांगली धावसंख्या मानली जात आहे आणि त्याचा विचार करता निमेश 11 धारावे संघानं चांगली कामगिरी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. नवीन फलंदाज कामेश नाईक, ही विल बी ऑन स्ट्राइक. शेवटचे 2 चेंडू खेळण्याची संधी त्याला उपलब्ध होऊ शकते. पुढचा बॉल. यावेळेला वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु स्क्वेअर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 60 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक तगडं आव्हान येथे प्रस्तुत करत असताना निमेश 11 धारावे संघ गौरांश 11 सापार्डे संघाच्या विरोधात. एक मोठा फटका या षटकामध्ये आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली आहे मनीषकडून. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही असं वाटतंय आणि पंचांचा इशारा वाईट. विकेट कीपर कडून देखील चूक घडली, त्याचा देखील फायदा घेतला फलंदाजांनी. एकूण 2 धावा स्कोर मध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 62 या आकड्यावर. पुढील सामन्याच्या टॉस साठी सज्ज राहायचंय दोन्ही संघांचे कर्णधार ऐरोली कोळीवाडा आणि भूमी 11 मांडा. ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन आयोजकांशी त्वरित संपर्क साधून घ्या. सलगचे 2 वाईट चेंडू. विकेट प्राप्त केल्यानंतर स्क्वेअर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ती एक रणनीती जरूर आहे, परंतु एक्झिक्युशन तेवढं चांगलं पाहायला मिळत नाहीये. यावेळेला धीरजनं उडवलाय बॉल लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे सज्ज.
सोप्पा झेल आणि फलंदाज फेल. इलाके में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद. अरे पैचान मोठी हाय बेट्याची, नारा जरू बाब हाय त्याचा. पैचान मोठी हाय बेट्याची, नारा जरू बाब हाय त्याचा. अरे प्रतापचे पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावा. धीरज खऱ्या अर्थानं स्वतःवर थोडासा नाराज असेल, कारण इकडे संधी तर होती षटकार ठोकण्याची, परंतु षटकार ठोकण्याच्या नादात झेल देऊन तंबूत परतावं लागले. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 5 बाद 62. धाबांचा खऱ्या अर्थानं डोंगर येथे रचला गेलेला आहे. आणि आता शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी निनाद पाटील क्रीजवर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. सुरेख बॉल, परफेक्ट यॉर्कर होता हा उजव्या एष्टीच्या बाहेर. बॅट्समन बीट, डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटकाची आणि डावाची समाप्ती. एकूण धावसंख्या 62. एक चांगला स्कोर उभारलाय निमेश 11 धारावे संघानं. 63 धावांचं आव्हान असेल गौरांश 11 सापाडे टीम समोर. 12.60च्या सरासरीने प्रतिषटक धावा जोडाव्या लागतील. बॅटिंग कार्ड आणि बॉलिंग कार्ड तुम्हाला पाहायला मिळत आहे स्क्रीनवर. सर्वाधिक धावा बनवल्या सलामीवीर भावेश नाईकनं 38 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार त्याने ठोकले. अवघ्या 13 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर सचिन नाईकनं देखील उपयुक्त योगदान दिलं 13 धावांचं. विशालला खातं उघडता आलं नाही. विकी भोईर देखील शून्यावर बाद झाला. धीरजनं 6 धावा बनवल्या एका षटकारासहित. गोलंदाजीचा आपण विचार केला तर गोलंदाज फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. विशेषतः अतुलकडून भरपूर अपेक्षा होत्या. पहिलं षटक चांगलंच राहिलं होतं, 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या. 2 ओव्हर्समध्ये 29 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील बाद केले. शेवटच्या ओव्हरमध्ये मनीषनं 11 धावा देत 2 गडी बाद केले. तर 63 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्याकरिता गौरांश 11 सापाडे टीमला. रनचेसला सुरुवात होण्यापूर्वी मात्र आपण वळतोय पुढील सामन्याच्या टॉसकडे. आणि टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत माझे सहकारी समालोचक विशाल पाटील. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स आपण टॉस करणार आहोत आणि व्यासपीठावरनं मी ओमकारजी पांडे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण यापुढे होणारी जी लढत आहे मांडा विपक्ष ऐरोली कोळीवाडा, ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, फर्स्ट ऑफ ऑल दोन टीमच्या कॅप्टनच्या माहितीसाठी मी नक्कीच सांगेल. एका बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन्स. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल मांडा टीमचा. स्वागत कन्स्ट्रक्शन्स अशी मागणी आहे आणि दरम्यान तेच आलेलं आहे आणि टॉस इथनं जिंकला मांडा टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चर्चा आपण नक्कीच करणार आहोत जयेश आमच्या संवेदत. फर्स्ट ऑफ ऑल ज्याप्रमाणे क्लायमेट आहे, जयजी टॉस जिंकला, मॅच ही 5 ओव्हरची असेल, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहे त्यांनी. फिल्डिंग घेण्यामागे काही स्पेशल रिझन? काही रिझन नाही. आउटफील्ड थोडी चांगलीच आहे आणि आमचे बॅटिंग लाईनअप पण चांगली, त्या हिशोबात आम्ही क्षेत्ररक्षण करू. बघा, स्पेशली भिवंडीमध्ये तुम्ही मोस्ट ऑफ खेळत असता, भरपूर साऱ्या स्पर्धा खेळता, बट आज ज्याप्रमाणे सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब असेल, त्यांचे सुपुत्र इग्नेजी पाटील साहेब असेल, त्यांचा हा इव्हेंट आहे, ज्याप्रमाणे त्यांनी आयोजन नियोजन केलंय, कसं काय वाटतंय, कसं म्हणाल? आयोजन तर भरपूर चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल भरपूर धन्यवाद. आणि आणखीन एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा वाटतो, कारण प्रत्येकी सीझनमध्ये तुमच्या टीमचा खेळ चांगलाच होतो, बट नवीन सीझनला आता सुरुवात झाली आहे. मांडा टीम काय लक्ष्य आहे, काय ध्येय आहे, कशा प्रकारे हा पूर्ण सीझन खेळायचा? जसं मागच्या वर्षी सर्वांचा परफॉर्मन्स झाला तसा यावर्षी होईल हीच आमची अपेक्षा आहे. बेस्ट ऑफ लक टीम मांडा. आता कोळीवाडा, ऐरोली कोळीवाडा संघाचे कॅप्टन आमच्या समवेत. मित्र, टॉस गमावला, बट जर जिंकलं असतं तर काय केलं असतं? मी नक्कीच फलंदाजी केली असती. आणि एक्झॅक्टली आय थिंक तेच आता करायचं आहे. 5 ओव्हरची मॅच माइंडमध्ये ऑलरेडी मला वाटतं प्लॅन देखील रेडी असेल की बॅटिंग जर आली तर इतकापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि संपूर्ण टीम आहे की काही चेंजेस आज? नाही, आमची संपूर्ण टीम आहे. 45-50 क्रॉस करण्याचा प्रयत्न. आणि शेवटचा प्रश्न तर हाच मी विचारेन की ज्या बेस्ट टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम
फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच अजयजी. थँक्यू सो मच विशाल. तर टार्गेट या मॅचमध्ये असणार एकूण 63चे टार्गेट आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. स्वर्गीय विलास मोती चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करूया. धारावी संघ आपण फिल्डिंग सेट करायची आहे. वेळ जास्त घेऊ नका, लवकरात लवकर चला आपण लगेचच मॅच ऑन करू. टार्गेट मोठा आहे, त्या अनुषंगानं सुरुवात चांगली होणं खूप गरजेचे आणि महत्वाचे असणार या मॅच मध्ये. गरांश 11 सापर्डे टीमला निमेश 11 धारावीच्या अगेन्स्ट. धारावीनं खूप चांगली बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या सेट केलेली आहे. या देखील पुढच्या मासा टॉस जो आहे तो आपण टॉस क्लिअर केलेला आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल बूम 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट ऐरोली कोलीवाडा संघ खेळणार आहे पुढच्या मॅच मध्ये. त्याच्यानंतर बघतो आपण साई स्पोर्ट्स कारबाव, मापोली, व्यांश 11 नानकर, आर्यम SYCC मुरबी, जय बजरंग कारेवली, जरीमरी काटई अशा लढती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला आहे. मॅचला होते सुरुवात. या मॅच मध्ये टार्गेट एकूण 63 दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. जरूर चांगली मॅच होईल, एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. अनुषंगानं मॅच ऑन. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. फक्त 2 जे बाउंड्री रायडर्स आहेत ते तुम्हाला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. बाकी उर्वरित इनफिल्डच्या आतमध्ये. धीरज बोईर पहिला बॉल वेगवाने लाईन बघतील अंपायर महाजन. येत असताना हा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं पहिली धाव स्कोरबोर्ड वरती सापडे टीमची. अतुल पाटील सोबत विकी मडवी अशी ही सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते सापडे टीमची या मॅच मध्ये. जरूर सामना रंगेल, एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाल्यामध्ये शंका अजिबात नाहीये. बोईरचा पुढचा बॉल. यावेळचा चेंडू देखील खराब आहे. पुन्हा चेंडू ऑफस्टिकच्या बऱ्याचसा भरपूरच बाहेर. अंपायर सांगत असताना पुन्हा व्हाईट बॉल आहे. बॅक टू बॅक सेकंड बॉल आपण बघितला ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर. एक्स्ट्रा काय धावा इकडनं मिळतात. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 पुढे स्कोर बोर्ड होती. कोण रन्स 2. षटक मार्ग असताना पहिलं पॉवर प्लेचं. टार्गेट आहे 63चं. पुढचा बॉल. यावेळचा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या पुन्हा बाहेर आहे. बॅक टू बॅक आपल्याला इकडनं खराब चेंडू पाहायला मिळतात. देत असताना हा देखील व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेल्या 3 धावा स्कोर बोर्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपदावरती आहे. एक्स्ट्रा धावा ज्या काय मिळत आहेत त्याचा बेनिफिट लेन मिळत नाहीये. खूप दिवसाच्या नंतर कमबॅक करतोय टीम मध्ये धीरज. हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. एक्झॅक्ट टप्पा सापडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने बॉलिंग करावी त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. विकी थोडीशी चर्चा करतील. विकी एका प्रतिमानी सुपर खेळाडू आहे टीम धाराव्याचा. त्याच्यासोबत काहीतरी चर्चा तो जरूर करतो की एक्झॅक्ट इकडे कुठल्या पद्धतीनं किंवा कसा टप्पा ठेवायचा आहे. एक्स्ट्रा धावा ज्या काय मिळत आहेत त्याचा बेनिफिट सध्या मिळतोय सापडे टीमला. तो गरजेचा देखील. बॅटनं एकही बघतो आपण धाव जी आहे ती आली नाहीये. आतापर्यंत 4 धावा ज्या आलेल्या आहेत त्या 4 धावा एक्स्ट्राच्या मदतीने आलेल्या आहेत. त्या देखील गरजेच्या आहेत. 63चं टार्गेट असताना पुढचा चेंडू
चांगला चेंडू आहे, शॉट देखील अप्रतिम आहे, फक्त दिशा दिलेला कलात्मक शॉट अतुलचा, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. खराब चेंडू, त्याच्यावरती फटका देखील चांगला. पहिले बघितला पण चेंडू बॅक टू बॅक 4 व्हाईट बॉल. हा षटक मोठा जाणार आहे धीरज भोईरचा. रन्स एकूण स्कोर बोर्ड वरती आहेत 8. जी सुरुवात हवी होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू येत असताना डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. पहिले 4 चेंडू आपण बघितले व्हाईट होते, त्याच्यानंतर चौकार पाहायला मिळाला. एक चांगला फटका खेळला अतुलनं, ज्यासाठी अतुलला जाणलं जातं तो फटका त्यानं खेळला. सातत्यानं रिव्हर्स असेल, फॉलिंग स्लीप असेल किंवा लॉंग लेगला काही फटके असतील, अशी काय फटके आहेत त्याच्या ठेवणीतील ते आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ते गरजेचे देखील आहेत या मॅच मध्ये धारावीच्या अगेन्स्ट धावा चेस करण्यासाठी. सेप आउट झाले. वेगवान चेंडू, पुन्हा विकेट किपरच्या 40 फाईन लेगला प्रोटेक्शन आहे. चेंडू शॉर्ट फाईन लेगला फील्ड होतो, तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण धावा आहेत 9. 62 बनवल्या होत्या. 5 खेळाडू बाद झाले होते. निमेश 11 धारावे टीमचे. नवी मुंबईचा संघ नामांकित संघ आहे. रजनी क्रिकेट भरपूर खेळत असतो. धारावे आणि त्यांच्या अगेन्स्ट कल्याणचा सापाट संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. 9 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. विकी मडवी आहे जो आता आपल्याला सेकंडला पाहायला मिळेल. मगाचपासून तो ना सेकंडला उभा होता, त्याला त्या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची. बघूया तो कशा पद्धतीने खेळ. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, परफेक्ट बॅटर आहे. इकडे जेल होती की काय, पुन्हा संधी. एक्झॅक्ट किती चुका होतात. पुन्हा एक रनआउटची संधी आहे. बऱ्याच गोष्टी घडल्या. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर होता. ही संधी होती. कदाचित जळ होऊ शकला असता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये रनआउटची देखील संधी 1 नव्हे 2 वेळा आली होती. दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची नामी संधी एकाच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटची संधी अतुल देखील कदाचित बाद होऊ शकला असता. इकडे कदाचित जेल होऊ शकली असती. तिकडे पुन्हा एकदा विकी रनआउट झाला असता. सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या या चेंडूवरती. रन्स एकूण आहेत दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये 10 धावा बनवायचे एकूण या मॅच मध्ये. विजयाकरिता 63. पुन्हा होत्या मॅचला सुरुवात. धीरज भोईर, वेगवान चेंडू, फटका हवेत. चेंडू कुठे आणि अंपायर सांगत असताना 4 धावा. चला बॅटरला दिसतोय, बॉलरला देखील काही प्रॉब्लेम नाहीये. मात्र मैदानाच्या आतमध्ये जेव्हा चेंडू हवेमध्ये जातो त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम जरूर क्रिएट होतो. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण बघतो आपण 14 या आकड्यावरती. स्कोर बोर्ड क्लायमेट जो आहे तो बघतो आपण राहणारचा वेगळाच क्लायमेट आहे. पुन्हा स्टेप आउट झाले. समोर खेळ आहे, तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. फायनली आपण स्क्रीन वरती बघूया म्हणजे प्रॉपर आपल्याला इकडनं कव्हर होईल. तोपर्यंत मी ते
एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 पुढे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक देखून बघतो आपण 15 आहेत या ओव्हरमध्ये. ऐरोली कोळीवाडा टीमच्या कॅप्टनला माझी विनंती की आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे. चला प्लीज हरी अप, थोडीशी आपण घाई करा. रन्स आपण बघतोय कोण झालेले आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. धावा फलकावरती 15 धावा बिनगडी बाद. गौरांश इलेव्हन क्रिकेट संघ सापडे पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या सेट केली आहे धारावीनं. पंधरा धावा स्कोर बोर्ड वरती. यावेळीचा फटका तर चांगला आहे. स्लीपर कव्हरला बीट करत असताना चेंडू वेगानं चालला स्क्रीन समोर. रन चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पलीकडे 4 धावा. चांगला फटका. ऑडियन्स देखील आनंद घेत असताना सध्या सांड मध्ये बसून फटका चांगला होता अतुलचा. परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट करत असताना सोकराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन एकूण पोहोचली 19 रन्स इन बोर्ड बिनगडी बाद. विकी बोईर बॉलिंग मार्क वरती विकीचं भव्य स्वागत केलेले चौकारानं. पुन्हा सफल झाले बॅटर. रन्स देखील चांगला मिळतील. क्लासिकल बॅटिंग सुपर बॅटिंग करत असताना अतुल पाटीलनं आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत आणि या फटक्यांची गरज देखील आहे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अतुलनं जिम्मेदारी घेतलेली. विकी बोईरच्या अगेन्स्ट अशी का फटके खेळणं एवढं इझी नाहीये. आक्रमक पवित्रा सेफ आउट झाले. काय फटकाय. ला जवाब शॉट. बॅक टू बॅक मोठे फटके येत असताना हा तिसरा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा बघतो आपण
4 न फ्लाय होते स्कोरबोर्ड 27 धावा. रन्स आपण बघतोय इकडनं स्कोरबोर्ड देखून झालेले आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 30 धावा 15ची सरासरी आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. का बॅटिंग केलेली, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं एकूण 15 धावा कर्षित झाल्या. तिकडे बॅक टू बॅक 4 वाईट टच्यानंतर धीरजच्या त्या 15 धावा त्या ओव्हरमध्ये खर्चित झाल्या. विकी पुरते देखील आक्रमण केला, बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. तिथे बघितलं आपण एकूण 3 ते चौकार बॅक टू बॅक आले आणि या ज्या रन्स आपण बघतोय पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजून आपण इथे विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयाकरिता 33 धावेची गरज आहे. भावेश नाईक आहेत बॉलिंग मार्कवरती. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 33 धावेची गरज आहे मॅच मध्ये. उद्या जरूर आपल्याला चिराग माळी देखील इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. बघूया काय करतील त्या घरच्या मैदानावरती. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, डावीकडनं लेग बायचा इशारा. ना TDPL मध्ये त्यांनी एक चांगली कामगिरी केली. नंबर लागलाच नाही बेचाराचा, हरकत नाही. तर त्यांचे बाबा मला मगाशीच भेटून गेलेत की उद्या मी खास सुट्टी घेणार आहे चिरागची बॅटिंग पाहण्यासाठी. संघाची धावसंख्या 31 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार हा सामना होणार आहे. वेगवान चेंडू, पूलचा फटका पॉवरफुल आहे का? यस, जरूर जरूर पॉवरफुल आहे. चेंडू मिड विकेटला क्लिअर करत असताना बिग हिट, सिक्सर. चर्चा आमचीच असते गावोगाव, इलाके में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना. बस क्लासिकल बॅटिंग करत असताना टप्पाचा अर्धा विकेट वरती होता. भावेश नाईकचं स्वागत केलं सिक्सरच्या मदतीनं. मडवीच्या बॅटमधून सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या 37. 37 धावा बिनगडी बाद. पहिला विकेटसाठी
मोठी भागीदारी. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मडवीला माहिती आहे सिक्सरला सिंगल असा रोटेट करूया, तोच प्रयत्न करत असताना पुन्हा एक धावेतनं मिळती आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दिली 1 पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्यावर 30 आकड्यावरती. या मॅच मध्ये टार्गेट जसं मोठं होतं तशी एक मोठी सुरुवात केलेली मैदानाच्या आतमध्ये. कॉन्फिडेंटली दोन्ही फलंदाज खेळत आहेत आणि एक चांगला क्रिकेट खेळत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत ऑल इज वेल आहेत. आपण जर विचार केला तर अजूनही 25 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू 25 धावा. जर या दोघांमधून दोन्ही खेळाडू खेळले शेवटपर्यंत तर मॅचचा निकाल कदाचित लागू शकतो. या मॅच मध्ये सापाडी टीमच्या बाजूने यामध्ये शंका अजिबात नाही. दोघंही चांगल्या पद्धतीने सेट झालेले आहेत आणि आता चांगली बॅटिंग ते करतायत आणि आता बघतो आपण क्लायमेट देखील चांगलं होत चाललेलं आहे. त्याचा बेनिफिट जरूर होऊ शकतो या मॅच मध्ये टीम सापाडेला. 38 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. सेप आउट झाले. वाईट यॉर्कर मात्र चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. महाजन आम्हाला सांगत असताना हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड आपण रन एकूण बघतो 39 धावा. या मॅच मध्ये टार्गेट एकूण होतं 63 आता अजून 24 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 15 रन्स करायचे 24. सेप आउट झाले. वेगवान चेंडू लाईन मात्र खराब ऑफ स्टिकच्या बाहेर बराचसा बाहेर आहे. आतापर्यंत व्हाईट बॉल किती झाले जरूर आम्हाला सांगतील. आम्हाला अल्पेश सांगतात 6 चेंडू म्हणजे 6 चेंडू आतापर्यंत एक्स्ट्रा टाकलेले आहेत आणि एक्स्ट्रा धावा 6 आतापर्यंत मोजलेल्या त्या मॅच मध्ये टीम धारावेनं आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड 40 आकड्यावरती. बिनगडी बाद मैदानाच्या आतमध्ये गौरव शिरवण क्रिकेट संघ सापाडे कल्याण. ओव्हर द विकेटनं पुन्हा सेप आउट झाले. इनफिल्डला बेदत हा फटका खेळलेत. स्लीपर कव्हरला चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल फेक मात्र ऑन द स्टंप नाहीये. अजून काय धावा मिळतील. अतुल मात्र वेगाने इकडे पोहोचलाय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 2 पुढे स्कोर बोर्डवरती एकूण रन्स आपण बघतो झालेले आहेत 42 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण यावेळेस तिसरं प्रगतीपथावरती 21 अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 14 चेंडू 21 धावा. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. गुलाबी थंडी जरूर आहे. क्लायमेट वेळेवर बघतो बदलतोय मात्र या मॅच मध्ये चांगली मजा येते. रिवर्स खेळलेत. प्रतिम फटका आहे. अप्रतिम शॉट आहे. वेगाने चालला चेंडू. यावेळेस थर्ड मॅनच्या दिशेनं येत असताना क्लासिकल चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं फ्लाय होत असताना स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलं बघतो आपण 46 आणि इंडिव्हिज्युअल आपण रन्स बघितल्या दोन्ही बॅटरच्या तर आतापर्यंत 46 धावेची मोठी भागीदारी आणि इंडिव्हिज्युअल धावा जर आपण बघितल्या आतापर्यंत तर झालेल्या 12 बॉल मध्ये 28 धावा केलेल्या अतुल पाटीलनं. पुन्हा सेप आउट झाले. थर्डमॅनला फिल्डर उपस्थित आहेत. धाव मात्र एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण झालेले आपण बघतोय 47 धावा. षटक संपलेत बघतो आपण 3. आता बघतो आपण येणार चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यानचे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 16 धावेची गरज. मॅच ऑन आहे. मॅच सध्या तरी बघतो आपण जास्तीत जास्त सापाटे टीमच्या बाजूने कौल लागू शकतो या मॅचचा. मात्र समोर धारावे संघ आहे. कदाचित षटक महत्वाचा असू शकतो आणि पाण्याची मागणी होती. प्लीज चला आपण पाणी घेऊन जावं मैदानाच्या आतमध्ये. छोटासा ब्रेक आपण ऐकूया एक चांगलं संगीत. खाली पाणी आहे बघा तिकडं. गावाचा असा प्रतापशी पाटील ब्रँड आहे रे. यो रानाल गावाचा पाटील ब्रँड आहे रे. यो रानाल गावाचा असा प्रतापशी पाटील ब्रँड आहे रे. यो रानाल गावाचा. Thank you.
2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 2 न पुढं. 50 धावेची भागीदारी. यावेळी अजून इकडनं 2 धावा मिळतील. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा आमचे नितीन शेठ पाटील वडपे भिवंडी सध्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. नकऱ्या बैलाचे मालक आणि आमचे बैलगाडी संघटना भिवंडी तालुका विद्यमान कार्याध्यक्ष आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. नितीन शेठ पाटील वडपे भिवंडी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 फ्लाय होते. बघतो सगळ्यात मोठी भागीदारी असावी आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण का 46 भागीदारी होती ती बघतो आता तिला ब्रेक करत या स्पर्धेमध्ये एक विक्रम आपण बघतो. अतुल पाटील आणि विकी मडवीचा पाहायला मिळाला क्लासिकल क्रिकेट खेळत असताना. पुन्हा रिव्हर्स खेळलेत. आता बघतो आपण चांगली फिल्डिंग तिकडे आहे धीरज. धाव मात्र एक सिंगलच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण धावा आपण बघतो झालेला आहेत, जाऊन पोहोचलेला आहे 53 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. एक चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळालं. काय सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना माहिती की या मॅच मध्ये ही मोठी धावसंख्या चेस करायची. एक चांगली भागीदारी गरजे धारावेच्या अगेन्स्ट एक चांगलं क्रिकेट खेळत असताना, क्वालिटी क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर कौतुक आहे अतुल पाटीलचं. त्याने इंडिव्हिज्युअल आतापर्यंत आपल्या टीमसाठी 34 धावा बनवलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू वेगानं चाललाय फाईन लेगच्या दिशेनं. सिंगल झालेली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल. अर्धा विकेट पर्यंत पोहोचला होता मडवी. अतुलनं पुन्हा थांबवलं. धावीतनं मिळते एक सिंगलच. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 54 वरती. आपण जर इक्वेशन बघितलं तर अजून या मॅच मध्ये धावांची गरज आहे 9 आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 9 धावा असं इक्वेशन. 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेन्स आता मगाशीच झाल्या होत्या बघतो आकलनच्या अगेन्स्ट मध्ये. या मॅच मध्ये तसं का पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा फटका चांगला आहे डीप मध्ये. आता बघतो आपण पुन्हा प्रोटेक्शन सिंगल झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल वेगाने. सेकंड रन मिळेल का? रन आउटची आहे संधी. मग बघूया फायनली इकडनं धाव जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. रन बिटवीन द विकेट आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते. आणि खरं तर कौतुक आहे दोघांचं. दोघांमध्ये जे बघतो आपण ताळमेळ असतं गरजेचं. आणि बघा किती वेगानं आणि चांगली एम्पायरिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आमच्या शानू सर त्यांच्यासोबत परेश महाजन. गुड डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन. कारण का पूर्णच्या पूर्ण क्रीज मध्ये पोहोचला होता अतुल. त्याचंच कारण की 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या अब तक 56 धावा स्कोर बोर्ड वरती झालेल्या आहेत. अजून या मॅच मध्ये 7 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. इक्वेशन चेंडू 7 धावा 7. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत खेळलेला आहे. गौरांश शिलवन सापाडे कल्याणचा संघ आहे. अप्रतिम क्रिकेट खेळत असताना 10 धावेच्या अगेन्स्ट मोठी भागीदारी, सर्वात मोठी भागीदारी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली विके मडवी अतुल पाटीलच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट. ओ द विकेट. वेगवान चेंडू. पुन्हा रिव्हर्स खेळलेत. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीत. रन चांगला मिळतील. वेगाने चेंडू चाललेला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळणार. करोडो बने लकी है वो नंबर उनके गाडीचा. 5959 लकी है वो नंबर उनके गाडीचा. थँक्यू डीजे. काय बॅटिंग केलेली अतुलनं. 7 चौकार त्याच्या बॅटमधून. काही धावा ज्या आहेत त्या सिंगल डबलनं त्याने आतापर्यंत कन्वर्ट केलेल्या आहेत. आणि त्याच्या इंडिव्हिज्युअल धावा जर आपण बघितल्या 40 धावा 18 चेंडू तो खेळलाय. 18 बॉल मध्ये त्याने 7 चौकार मारलेले आहेत. त्याचा आपण जर स्ट्राईक रेट बघितला तर 222.22 आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल बॅटिंग करत असताना जबरदस्त क्रिकेट आता पण त्यांनी खेळलेला आहे आणि अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकलेत. मॅच खुली झालेली आहे. मॅच ओपन आहे. 7 धावा स्कोर बोर्ड वरती. आता विजय करता फक्त 3 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू 3 धावा. सोपं इक्वेशन आहे. या पुढच्या दोन्ही टीमनं लगेचच रेडी राहायचं आहे. ऐरोली कोलीवाड्याच्या अगेन्स्ट बॉम्बे 11 मांडा. अशा 2 टीम पुन्हा एकदा आमने सामने येतील. दोन्ही टीमनं लगेच रेडी व्हायचंय.
दोन सामने आजच्या रात्रीमध्ये जिंकले जॉली स्पोर्ट्स कामतघरनं. तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. इथनं बघतो आपण ही देखील मॅच महत्वाची आहे आणि विजयाच्या दिशेनं आतापर्यंत सुखरूप वाटचाल सुरू आहे. सचिन इथं एखादा चमत्कार करेल का? एक सिनियर खेळाडू धारावी टीमचा सचिन नाईक. 6 चेंडू 3 ची गरज. फिल्डिंग मध्ये आपण बघितलं काय चेंजेस. क्लोज विथ फिल्डर शॉर्ट मॅने बघतो. त्याच्यानंतर आपण एक गल्ली रिजन मध्ये फिल्डर आहे. स्लीपर कव्हरला फिल्डर बघतो आपण जवळ क्लोज आहे. एक फिल्डर बघतो आपण इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला आतमध्ये इनफिल्डच्या आहे. बघतो आपण मिड ऑन द इनफिल्डच्या आतमध्ये आहे. अशी फिल्डिंग सध्या तरी सचिन नाईकनं त्याच्यासाठी सजवलेली सेट केलेली आहे. 6 चेंडू 3 ची गरज. विकी मडवीकडे चांगला क्लास आहे. हे असे सामने त्यांनी बरेचसे वेळेस कव्हर केलेले आहेत. पहिलाच बॉल त्याचा वेगवान विकेट रनआउटची मेल का? डायरेक्ट हिट विकेट मिळालेली आहे. इथनं मॅच मध्ये पुन्हा वापसी होईल का की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल? मिळाली विकेट. इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. चेंडू शोधले 5 रन्स करायचे 3. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. डेरिक हिटच्या माध्यमातून आपण बघितलं काय इकडनं रणनीती पाहायला मिळाली. मॅच ऑन आहे. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायची. जेव्हा सचिन नाईकनं बॅटिंग केली आहे किंवा बॉलिंग केलेली आहे त्यावेळेस धारावी टीमला त्यानं सावरलेला आहे. प्रचंड त्याच्याकडे अनुभव आहे. सगळं काय आतापर्यंत सुरू ते सापाटे टीमच्या मॅच मध्ये सेट बॅटर बाद झाला. विकी मडवी. अतुल इकडनं कसा खेळ या 3 धावा कशा पद्धतीने तो कंप्लीट करेल. कदाचित इकडनं अतुलची विकेट जर इकडनं मिळवली तर या मॅच मध्ये कदाचित कमबॅक पुन्हा धारावीचा होऊ शकतो. ज्या अतुलने आतापर्यंत भरपूर मेहनत केलेली आहे. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. या 3 धावा विजयाकरिता कंपल्सरी बनवाव्याच लागतील. त्याकरिता आता कसे प्रयत्न असतील. फिल्डिंग क्लोज आहे. थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन जायची सचिनला. मात्र अतुलला सध्या ते करायचं नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न फिल्डिंग बघतो अतुल की कशा पद्धतीने कुठे फिल्डर सेट केलेले आहेत. त्या अनुषंगानं कॅल्क्युलेशन करावं लागेल. राऊंड विकेटना पुढचा बॉल. वेगवान चेंडू. सेकंडचा कॉल असेल का सेकंडचा कॉल. एक झालेले कंप्लीट सेकंडचा कॉल. वेगवान थ्रो विकेट इथनं मिळेल. फलंदाज अजून एक बाद. विघ्नेश मडवी इज गॉन. मिळाली विकेट महत्वाची. या मॅच मध्ये बघतो आपण एकही चेंडू न खेळता विघ्नेश मडवी पडतला मैदानाच्या बाहेर आणि नवीन बॅटर आलाय हर्षद मडवी. 2 मडवी मैदानाच्या बाहेर. विकी आणि विघ्नेश गेलाय. एक पाटील अजूनही. पाटीलने आतापर्यंत या मॅच मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. क्लासिकल त्याचा खेळ जबरदस्त तो खेळलाय. अक्षरशः त्यानं मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्याच्या करिअरची महत्वाची इनिंग तो खेळतोय धारावीच्या अगेन्स्ट. सचिन नाईक कसली मॅच अजून तो सोडतोय. त्याला अजूनही स्वतःवरती विश्वास आहे. मी कॉन्फिडेंटली बॉलिंग करेल. मॅच शेवटपर्यंत घेऊन जाईल. एखादी इकडनं चूक बॅटर करू शकतो आणि ती चूक माझ्या टीमसाठी त्या चुकीचा कदाचित बेनिफिट होईल. या अनुषंगाने त्याच्या अजूनही प्रयत्न सुरू आहे. 2ची गरज. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. तिकडे वेगानं पोहोचला फिल्डर. सेकंडचा कॉल. फायनली या 2 धावा आणि विजय इकडे बघतो आपण संपादन केलेला आहे. 1 चेंडू राखत. काय मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली अतुल पाटीलच्या माध्यमातून आणि हा सामना सहजरित्या जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल आणि अप्रतिम क्रिकेट खेळत असताना इंडिव्हिज्युअल धावा केल्या. अतुलने आपल्या टीमसाठी 42 केलेला आहे. तो नाबाद राहिला आणि हा सामना 7 विकेट राखत जिंकलेला आहे टीम गौरांग शिलवान सापाडे कल्याण.
43 केलेले आहेत त्यानं. यस 43. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अतुल पाटीलच असणार आहे. प्लीज चला फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग करणारी टीम भूमीवर मांडा. आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या सोबत मिस्टर अतुल पाटील. काय इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त इनिंग.